काय अट्रॅक्शन आहे नक्की आयपीएस होण्यामध्ये? आयपीएसला पर्क्स काय असतात, सॅलरी काय असते, युपीएससी मध्ये होत नाहीये तर एमपीएससी मध्ये देणं. आयपीएस ऑफिसरची ट्रेनिंग कशी असते, कुठल्या कुठल्या गन्स असतात फायरिंग रेंज मध्ये? इफ नॉट आयपीएस देन व्हॉट? त्रिपुरामध्ये ड्रग युसेजचं प्रमाण खूप जास्त आहे, तर लोक फेन्सिंग हे करून आत यायचा प्रयत्न करतात. नमस्कार. आज आपल्या हेल्पिंग रॅबिट शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आयपीएस ऑफिसर ऋषिकेश देसाई आहे, जे फक्त आयपीएस ऑफिसर नक्कीच सगळ्यांसाठी असतील, पण माझ्यासाठी माझे जिवलग मित्र पण आहेत. तर ते सध्या आयपीएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्रिपुरा स्टेटमध्ये, जिथं ते एसडीपीओ ह्या पोझिशनवरती काम करत आहेत. तर ऋषिकेश आयपीएस ऑफिसर सगळे आहात तुम्ही, तुमचं स्वागत आलात तुम्ही आमच्या शो मध्ये. नक्कीच हे जो सिनारिओ तुम्ही आता बघताय तो सगळा नवीन आहे, ट्रायल आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून होत राहतात. तर थोडीफार चूक जर झाली आमच्याकडून तर नक्कीच तुम्ही सगळे पण माफ करा आम्हाला. तर ऋषी यार, स्वागत तुझं, आलास, धन्यवाद. मला थोडंसं बोलू देत त्या बाबतीत. तर ऋषिकेशच्या मागे आम्ही लिटरली 1-1.5 महिन्यापासून होतो बरं का, आणि त्याचा आम्ही इतका पाठपुरावा केला येण्यासाठी. म्हणजे हे जे पहिलं पॉडकास्ट आहे हे लिटरली 1 महिन्या आधी डिस्कस झालेलं, आणि कुठेतरी ते होत पण नव्हतं. पण हे असं की काल रात्रीपर्यंत आम्हाला कळालं होतं की ठीक आहे, आयपीएस साहेब आमचे येणार आहेत, आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही करायला घेतल्या, आणि तसं सुरू झालं मग त्याच्यामध्ये. तर थँक्यू, आलास तू नक्कीच. टीम पण आमची, कोणी रिक्षामधून आलंय, कोणी भिजत आलंय, कुणाचा फोन खराब झालाय, बऱ्याच गोष्टी झाल्यात आमच्या आता या दिवसामध्ये. पण तू आलास, तू टाइम काढलास आमच्यासाठी, त्याच्यासाठी तुझा आभार पहिलाच मी व्यक्त करतो. कारण की परत विसरलो तर परत मित्र म्हणून तर बरीच जबाबदारी पडते आमच्यावरती, त्यामुळे ती निभवायला लागते, बाकी काही नाही. तर तुझं स्वागत परत एकदा करतोय मी, मला माहिती आहे. प्लीज तू बोल, मला थांबायचं बोलायचं आता. थँक्यू निखिल, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. येस. आणि नक्कीच मला पण तुमचा पहिला आज पॉडकास्ट आहे, आणि पहिल्या शो मध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलंय, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. अरे थँक्यू, तू आलास तेच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ठीक आहे, आय मीन इंट्रोडक्शन तर होत राहील ऑफकोर्स. तर आता थोडं प्रश्नांवरती पण आपण थोडंसं सुरुवात करूयात. तर एक जर समजलं मला की एक जर्नी कशी होती, ऑफकोर्स मी बघितली आहे, पण जे बघणार आहेत तरुण त्यांच्यासाठी एक हेल्पफुल बेनिफिट होईल. तर ती एक जर सांगू शकतो, स्कूल टाइम्स ऑनवर्ड्स, कॉलेज, कारण की तो मेजर पार्ट आहे. तर माझं स्कूलिंग 12th पर्यंत कराडमधून झालेलं आहे, आणि कराडमध्ये मी आणि निखिल सोबतच होतो. 10th पर्यंत सोबतच आम्ही एकाच शाळेतून शिकलेलो आहे. त्यानंतर 12th नंतर मी इंजिनिअरिंग करायचा एक डिसिजन घेतला होता. 12th नंतर मी पुण्याला COEP ला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. 2013 ची गोष्ट आहे. करेक्ट. आणि 2013 नंतर 2017 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. आणि ऑलमोस्ट माझ्या लास्ट इयर पर्यंत माझा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्याचा काहीच डिसिजन नव्हता, किंवा असं कधी मी विचार केला नव्हता जास्त सिरियसली याबद्दल. बट लास्ट इयरला असताना मला कुठेतरी वाटलं की सिव्हिल सर्व्हिसेसचा पण ऑप्शन खूप चांगला आहे, आणि तोही त्याच्याकडेही थोडंसं हे करून बघितलं पाहिजे. मग मी थोडा विचार करायला सुरुवात केली तिथून, आणि त्यानंतर मी सिव्हिल सर्व्हिसेस ची प्रिपरेशन स्टार्ट केली. म्हणजे ऑलमोस्ट माझं लास्ट इयर नंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर 2017 मध्ये मी डिसिजन घेतलं की UPSCच्या एक्झामची प्रिपरेशन करायची आहे. 17 मध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी पुण्यातच 1 वर्ष पुण्यातला ज्ञान प्रबोधिनी म्हणून एक कोचिंग सेंटर आहे UPSCचं, तिथे मी 1 वर्ष कोचिंग घेतलं UPSCचं. आणि त्यानंतर 2018 मध्ये मी UPSCचा मला फर्स्ट अटेम्प्ट दिला होता. बट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काही गोष्टी झाल्या आणि माझं होऊ शकलं नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. त्यानंतर मी 19 मध्ये परत एक अटेम्प्ट दिला होता, आणि 19च्या अटेम्प्ट मध्ये मग माझं क्लिअर झाली एक्झाम, आणि त्यानंतर मला ॲज IPS म्हणून माझी सिलेक्शन झाली. आणि आज मग मी त्रिपुरा राज्यामध्ये ॲज SDPO म्हणून काम बघतोय. तर लहानपणापासून मी बघत आलो तुला, आणि एक गोष्ट नेहमी कळते की
स्टुडियस नेचर असणारीच लोक युपीएससी एक्झाम नक्की क्रॅक करतात, की असं काय की स्किल सेट पण त्याच्यासाठी एक जनरेट करायला लागतो तुम्हाला, असं काय? आणि दुसरं जर म्हणायचं गेलं तर इंजिनिअरिंग तू केलीस, ती पण इट वॉज फ्रॉम ए ग्रेड कॉलेज ऑफकोर्स, सीओईपी मधून तू इंजिनिअरिंग केलीस. सो इट वॉज ऑल्सो नॉट अ जोक की तिथून करणं. दुसरं आय गेस तुझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी पण होती. ऑफकोर्स आपलं आधी आमचे बरेच कॉन्व्हर्सेशन झाले त्याच्यामुळे हे मध्ये गोष्टी अशा येतील. पण एक जॉन डिअर मध्ये तू इंटर्नशिप केलीस आहे स्टार्टला, आणि त्याच्यानंतर तुला ऑपॉर्च्युनिटीज पण होत्या पुढे इंजिनिअरिंग फील्डमध्ये. तर एक बेटर ऑपॉर्च्युनिटी करिअर वाईज म्हणून तू चूज केलंस एक युपीएससी एक्झामसाठी, की काय होतं नक्की? हा, नक्कीच. म्हणजे मी थर्ड इयरला असताना, जसं तू मेन्शन केलंस, थर्ड इयर नंतर मी जॉन डिअर मध्ये इंटर्नशिप केली Correct. होती. ती 2 महिन्याची इंटर्नशिप होती. हम्म. आणि त्यानंतर मग लास्ट इयरला आमच्या कॉलेजला कॅम्पस प्लेसमेंट्स खूप आहेत. हम्म. त्याचा प्लेसमेंटचा कधी काही प्रॉब्लेम नव्हता. हम्म. बट कुठेतरी असं वाटलं होतं की अजून काहीतरी एक हे करावं, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी माझा प्रयत्न चालूच होता त्यावेळेस पण. हम्म. मग त्यावेळेस मी ऑप्शन्स वेगवेगळे हे करत होतो, सर्च करत होतो. मग एमटेक असेल, जसं की इंजिनिअरिंग नंतर इंजिनिअरिंग फील्डमध्येच कंटिन्यू करायचं, हा पण एक डोक्यात हे होता, विचार होता हम्म. की एमटेक करायचं. काहींनी सजेस्ट केलं होतं मला की US किंवा युरोपमध्ये जाऊन पुढचं एज्युकेशन घेऊन तिथं करिअरचं हे करायचं, तेही डोक्यात होतं. बट मग ह्या सगळ्यांनंतर माझं फायनलाइज झालं की युपीएससी वरती, की इंडियात राहून इंडियाच्याच आपल्या लोकांसाठी काम करता येईल. आणि युपीएससी मधून ज्यावेळेस कोणाचं सिलेक्शन होतं त्यावेळेस जो काम करण्याचा स्कोप असतो, तुम्ही लोकांसाठी खूप काही काम करू शकता, आणि जो स्कोप राहतो तुमच्या कामाचा तो खूप मोठा असतो, खूप ब्रॉड असतो, जो की इंजिनिअरिंग फील्डमध्ये तो तेवढा स्कोप मला वाटतं की हे करता येत नाही. एक्सप्लोर त्यामुळे मी युपीएससीचा ऑप्शन त्यावेळेस सिलेक्ट केला होता. ओके. आम्ही कॉर्पोरेटमध्ये जास्त काम केलेलं आहे. तर जर काही स्किल सेट असतात प्रत्येकाचे, तर मला एक अंडरस्टँड करून घ्यायचं होतं की पकडून जाल 3 स्किल सेट आहेत मेजरली: इंटेलिजन्स, हार्ड वर्किंग आणि सिन्सिअरिटी. तर ह्या 3 स्किल सेट मधले कुठला जास्त प्रायोरिटीवरती ठेवायला लागतो जर तुम्हाला अशी कुठली तरी एक्झाम क्रॅक करायची आहे? प्रायोरिटी लेवलवरती जर तुला ठेवायचं असेल कुठला? नाही, हे बघ, अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल जर तू विचारलंस, सपोज युपीएससीच एक्झाम्पल घे. युपीएससी मध्ये दरवर्षी ऑलमोस्ट अराउंड 1000 लोक सिलेक्ट होतात. ठीक आहे, तर 1000 लोकांमध्ये प्रत्येकाकडे सेम स्किल सेट्स नसतात. करेक्ट. म्हणजे एक बेसिक इंटेलिजन्स, बेसिक हार्ड वर्किंग ॲबिलिटी, ह्या तर गोष्टी बेसिक आहेत, ज्या बेसिक एक लेवल सगळ्यांना पाहिजे. बट असं काही फिक्स नाहीये की हा स्किल सेट असेल तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, काय होईल, असं काहीच नाहीये. खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून लोक येतात आणि ही एक्झाम क्रॅक करतात. प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस वेगळे असतात, प्रत्येकाच्या स्किल्स वेगळ्या असतात. तर त्यामुळे मला वाटतं की असं काय फिक्स्ड आपण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला तर करू शकत नाही स्किल सेटच्या बाबतीत. मी एक माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. एक इंटरव्ह्यू झालेला 1.5-2 महिन्यापूर्वी. सो त्याच्यामध्ये तो जो मुलगा होता त्यांनी एमपीएससी एक्झाम्स दिलेल्या 3-4 वर्ष देत होता, आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स ती क्रॅक नाही झाली, त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यूला आला. तर त्याच्यामध्ये 2 फॉलोअप क्वेश्चन्स आहेत जे मला तुला विचारायचे. तर त्याच्यामधला पहिला हा आहे की मला त्याला घ्यायचं होतं आणि त्याला मी घेतलं. माझं कारण हे होतं की मला एक कळतं की ज्यावेळेस 3-4 वर्ष एक माणूस व्यवस्थित परीक्षा देतोय तर सिन्सिअरिटी आहे. आणि फॉर कॉर्पोरेट वर्ल्ड इट इज की जर मी त्याला प्री प्रोबेशन पिरियडवरती ठेवतोय त्याच्यामध्ये तो किती कोपअप करू शकतो. आणि त्यावेळेस एक एचआरचा कॉन्फिडन्स असा असतो की 14-15 डेज मध्ये ही माइट ग्रास्प दोज थिंग, कारण की ते नॉलेज ओरिएंटेड असतं आणि तेवढं ते ग्रास्प करू शकतं, असं माझं अंडरस्टँडिंग होतं. हा एक झालं. दुसरं माझं असं होतं की हे जे लोक येतात 3 वर्ष 4 वर्ष ह्या परीक्षा देत राहतात, रिकरसली त्यांचं सुरू आहे ह्या परीक्षा देणं वगैरे, तर जी अनएम्प्लॉयमेंट आहे आपल्याकडं, तर त्याच्यामध्ये मी जास्त बघतो की अजूनही काही लोक आहेत ज्यांनी 6 वर्ष 7 वर्ष ह्या परीक्षा देतात. युपीएससी मध्ये होत नाहीये तर एमपीएससी मध्ये देणं, किंवा 3 होत आहे तर अजून बऱ्याच एक्झाम्स आहेत. ऑफकोर्स एवढं माझं नॉलेज नाही आहे एक्झाम्स बद्दल, पण बऱ्याच एक्झाम्स आहेत तुमच्या, मग ते देणं. आता जर एखादा मुलगा डाऊन द लेन 8 वर्ष परीक्षाच देतोय, मग त्याच्यानंतर तो एक्सप्लोर काय करणार? आता जर तू मला विचारशील, ज्यावेळेस येतो ऍज अ एचआर पर्स्पेक्टिव्हने मी तुला सांगतो, ज्यावेळेस तो मुलगा इंटरव्ह्यूला आला,
माझ्याकडे एक बजेट असतं सॅलरीचं, करेक्ट. तर मला असं होतं की ह्याला मी व्यवस्थित निगोशिएट करू शकतो, मला अजून त्याला कमीमध्ये घेता येईल, कारण की त्याच्याकडे गोष्टी त्या नाही आहेत, कारण त्याच्याकडे एक इन्सिक्युरिटी असते. सो त्याला मला 20, 21, 22, 25 मध्ये घ्यायला प्रॉब्लेम येत नाही मला, कारण की त्याला असं असतं की मला जॉब मे बी द्यायचं कोण नाही, पण जर स्किलसेट म्हणशील माझ्यासाठी तर ते खूपच चांगलं आहे त्याच्याकडं, जी सिन्सिअरिटी आहे. कारण की शिकायला तर लोक शिकून घेतील, जेवढं कोणी ग्रास्प करेल तेवढं जास्त फायदा होईल. तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे की इधर सिन्सिअरिटी, ते परत कॉर्पोरेट मध्ये येत आहेत तर त्यांचं एक तर निगोशिएशन पार्टमध्ये फार प्रॉब्लेम येतो, कारण की सॅलरी भेटणं, बरं कुणाला ती पण ऍडजस्टेड नसते, कारण की 8 वर्ष ज्यावेळेस करतोय तर त्याचं वय 28, 29, 30 असतं. तर त्याचं एक्सपेक्टेशन 50, 55, 60 हे मी ऑब्झर्व केलेलं आहे, लोकांचं एक्सपेक्टेशन असतं, बट तेवढा त्यांचा एक्सपिरियन्सच नसतो. तर तो फार मोठा प्रॉब्लेम येतो लोकांना ज्यावेळेस त्यांची युपीएससी किंवा एमपीएससी किंवा अजून ज्या एक्झाम्स आहेत तुमच्या त्या क्रॅक होत नाहीत. तर त्याच्यामध्ये तू काय सजेस्ट करशील त्यांना, जर असा एवढा स्पॅन जातो त्यांचा, तर काय सजेस्ट केलं पाहिजे त्यांच्यासाठी? पहिली गोष्ट तर एवढाच ज्यावेळेस पिरियड कोणी एका एक्झाम मध्ये घालवतं त्यावेळेस नक्कीच त्याला दुसरीकडे कुठेतरी जसं कॉर्पोरेटमध्ये परत जॉब भेटायला डिफिकल्टी येणार आहे, ते तर आहे. आणि सर्टनली मग जर एखादी बेसिक डिग्री असेल, जसं इंजिनिअरिंगची डिग्री असेल, तर डायरेक्टली 50,000 वगैरे असं जसं तू म्हटलास तसं कॉर्पोरेट वर्ल्डलाही डिफिकल्ट आहे ती तेवढी सॅलरी आफ्टर 8 इयर्स देणं. बट स्किल्स अशा लोकांकडे, जसं तू म्हटला, सिन्सिअरिटी तर खूप आहे आणि स्किल्स ही खूप आहे, तर हे लोक खूप लवकर ह्या गोष्टींना ऍडजस्ट होण्याची कॅपॅबिलिटी असते त्यांची. आणि जे मोस्टली जर बघशील युपीएससी किंवा एमपीएससी करणारे जे मुलं असतात ते जनरली लहानपणापासून हुशार असतात किंवा अकॅडमिकली स्ट्रॉंगर असतात. त्यामुळे त्यांना तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे मोल्ड करणं तुम्हालाही इझी राहील ते. बट प्रॉब्लेम्स तर होणार, कारण एक्सपिरियन्स गॅप असतो. तुमची जी डिग्री असेल कॉलेजची, इंजिनिअरिंग असेल फॉर एक्झाम्पल, तर खूप गॅप पडल्यानंतर ते तुम्हाला डिफिकल्ट राहणार, प्रॉब्लेम येणार जास्त. बट मग त्यानंतर अशा कॅन्डिडेट्सने एक हे करू शकतात की स्किल्स त्यांच्या थोड्याशा वाढवण्यासाठी अजून एखादं काहीतरी ऍडिशनल, समजा कोर्स असेल किंवा ऍडिशनल एखादी डिग्री असेल, काय असेल, तर ते परत एक करून त्यानंतर ते ह्या फील्डमध्ये घुसू शकतात. असंही एक ऑप्शन आहे त्यांच्या. बरोबर आहे. ऑफकोर्स प्रॉब्लेम हाच आहे की त्यांचं एक्सप्लॉयटेशन जास्त होतं. म्हणजे समज एक 8 वर्ष काम केलं त्यांनी मुलांनी आणि तो इंटरव्ह्यूसाठी येतोय. आता एक तर इंजिनिअरिंग फील्ड मधला असेल, आणि इंजिनिअरिंग फील्डचं तुलाही माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये जातात ते. म्हणजे मी इंजिनियर आहे, मी एचआर आहे, इंजिनियर आहेत, ग्राफिक डिझायनर आहेत, इंजिनियर आहेत डिजिटल मार्केटिंग मध्ये, ऑफकोर्स अशा जातात. पण प्रॉब्लेम मेजर त्यांना जो येतो ना, तो जसं मी म्हणलो की सॅलरी एक्सपेक्टेशन फार मोठे, रियालिटी जी आम्हाला द्यायला लागते त्यांना, ती त्यांना डायजेस्ट पण होत नाही. कारण की कुठेतरी त्यांना ते हे पकडून जातात की एवढा मी एफर्ट्स टाकलेत, समवेअर दे वॉन्ट टू, काय म्हणतो त्याला, की दे वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट दॅट इन टू मनी नाव. म्हणजे 8 वर्ष जे काम केले, बट ते आमच्यासाठी कॉर्पोरेटमध्ये ज्यावेळेस ते येतं तर ते आमच्यासाठी काय जास्त फायद्याचं नाहीये. आम्हाला वी कॅन कन्सिडर देम ॲज अ फ्रेशर ओनली. बट तिथं त्यांचा एक्सेप्टन्स पण नसतो, कारण की आता डाऊन द लेन जर 8 वर्ष गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी पण फार मोठा प्रॉब्लेम असतो की ते एक्सेप्ट करणं. तर हा एक्सेप्टन्स आहे जो, तो लवकर काही येऊ शकत नाही. म्हणजे लोक जर 8 वर्ष देतात एक्झाम किंवा 6 वर्ष देतात, तर त्यांना हे का समजत नाहीये की ह्याच्यावरती आपण काहीतरी एक दुसरा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, किंवा देअर शुड बी अ प्लॅन बी ऑल्सो. तर जर प्लॅन बी असा होता तर ऑफकोर्स त्याच्याबद्दल तू सजेस्ट कर. बट तुझा काय प्लॅन बी होता का? म्हणजे ज्यावेळेस तू पहिली प्री तुझी क्रॅक नव्हती झाली आणि इट वॉज प्री ओनली त्यावेळेस, करेक्ट? मग त्यावेळेस तुला तू सेल्फ डाऊट मध्ये गेलेलास का? आणि जर गेलेलास तर डील कसं केलंस त्याच्यासोबत? हे तर आहे की म्हणजे माझी पहिली प्रिलिम झाली नव्हती, त्यानंतर माझं असं डिसिजन होतं की ज्यावेळेस मी 19ला सेकंड अटेम्प्ट दिला होता, 19 नंतर मी असं डिसाईड केलं होतं की 19ची एक्झाम द्यायची सिरियसली, सिन्सिअरली एकदम, आणि नंतर परत 20ची एक एक्झाम द्यायची. जर 19 मध्ये झालं नाहीच तर 20ची एक एक्झाम द्यायची, आणि 20
हा लास्ट अटेम्प्ट असेल असं मी ठरवलं होतं त्यावेळेस. ओके. आणि त्यानंतर मग आयदर MBA किंवा आयदर MS असं माझ्या डोक्यात होतं. तर मला असं वाटतं की जे लोक UPSC MPSC करतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये स्वतःचं लक ट्राय करत आहेत, त्यांनी नेहमीच प्लॅन बी ठेवायला पाहिजे. ओके. काहींना असं वाटतं की प्लॅन बी ठेवणं म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करणं, बट दॅट इज नॉट द केस. की प्लॅन बी असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एक बॅकअप राहतो, तुम्ही फ्रेश माइंडनं जे पण तुमचं सिनारिओसाठी प्रिपेअर्ड राहाल, करंट गोल आहे त्याच्यावर फोकस करू शकता. आणि समजा नाहीच झालं तर आहेच प्लॅन बी तुमचा. तर नक्कीच प्लॅन बी प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. आणि UPSC किंवा MPSC मध्ये किती तुम्ही वर्ष घालवणार आहात, घालवणार आहात म्हणणं चुकीचं आहे. किती वर्ष UPSC साठी देणार आहात, MPSC साठी किती वर्ष देणार आहात, हे प्री प्लॅन्ड असलं पाहिजे. म्हणजे हे ऍक्च्युली बोलणं खूप सोपं आहे, बट यात एक डिफिकल्टी अशी येते लोकांना की जसं आता प्रिलिम एखाद्याची झाली, बरोबर, बट मेन्स झाली नाही, तर त्याला नेक्स्ट इयर वाटत राहणार की मेन्स थोड्याच मार्क्सने माझी गेलेली आहे, तर अजून एक अटेम्प्ट बघूयात. मग तो नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये जातो इंटरव्ह्यूला गेल्यावर मग त्यावेळेस पण जर झालं नाही तर परत त्याला वाटणार की थोडक्यात गेलेला आहे, तर अजून एक अटेम्प्ट देऊन बघूयात. तर असं ह्या सायकलमध्ये लोक फसतात. त्यामुळे ते 2ची 6 वर्ष कधी होतात, 6ची 8 कधी होतात हे कळत नाही. त्यामुळे प्लॅन बी ठेवून यासाठी UPSC साठी फक्त मी 2 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 4 वर्ष जे काय असेल ते आधीपासूनच जर तुम्ही ठरवून आलात आणि मग तुम्ही तुमच्या प्लॅन बी वर काम करायला सुरुवात केली, ते जर 3-4 वर्षात तुमचं नाही झालं आणि प्लॅन बी कडे तुम्ही फोकस केला आणि साइड बाय साइड जर तुम्हाला परत UPSC करायचं असेल तर स्टील यू कॅन डू इट. म्हणजे तुमचा ऑलरेडी अभ्यास तर झालेलाच असतो UPSCचा, जस्ट तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. म्हणजे बट त्यावेळेस तुमचा मेन फोकस UPSC नसला पाहिजे, त्यावेळेस मेन फोकस जे काय तुमचं प्लॅन बी असेल त्याच्यावर असला पाहिजे. ठीक आहे. नो, दिस वॉज अ न्यूज टू मी की तू 2 अटेम्प्टच देणार होतास आणि त्याच्यानंतर यू आर गोइंग टू डू MS और MBA. हे मला पण आयडिया नव्हती, म्हणजे तू असं प्रिपेअर्ड केलेलंस. बट थँक्स तू सांगितलंस, कारण की जे लोक देतात त्यांना एक रियालिटी चेक पण पाहिजे असतो आणि त्यांनी तो स्वतः घेतला तर त्यांच्यासाठी तो फार बेटर होऊन जाईल. एक्सटर्नल सपोर्ट एका UPSC देणाऱ्या माइंडला किती लागतो, म्हणजे किती पॉझिटिव्हिटी लागती, किती आतून एक्झर्ट व्हायला पाहिजे, एक्सटर्नल फॅक्टर्स किती डिपेंड करतात, फॅमिलीचं कसं असलं पाहिजेत गोष्टी. तर ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? जेव्हा तू देत होतास तेव्हा युअर फ्रेंड्स आणि फॅमिली, आई बाबा ऑफकोर्स, कारण की मला हेही माहिती आहे की आम्ही जायचो बाहेर, इट माइट बी पार्टीज किंवा काय, आणि युअर ऑलवेज आन्सर विल बी नो. पण आमचं हे होतं की तुला विचारायचं, तू नाही म्हणणार ते माहित असायचं आम्हाला ऑफकोर्स. आणि आमचं पण असं कधी नसायचं की तुला दुसरीकडे फोकस व्हावा, आणि तुझं तर तू कधी होऊनच दिला नसते. तर ह्याच्यामध्ये फॅमिली, फ्रेंड्स ह्यांचं कसं असतं, म्हणजे काय स्ट्रक्चर असतं, ते इम्पॅक्ट काही पडतो का त्याचा? हा, नक्कीच. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस UPSC सोडून दे, बट कोणतेही तुम्ही ज्यावेळेस टास्क करत असाल त्यावेळेस तुमच्या एक्सटर्नल सराउंडिंग्स काय आहेत त्याचा परिणाम नक्कीच होतो. तुम्ही जर जॉब करत असाल बट फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की तुम्ही जॉबवर फोकस करू शकणार नाही. तर तसंच असतं UPSC किंवा कोणत्याही एक्झामचं बघितलंस तर जर फॅमिलीकडून सपोर्ट असेल तुम्हाला तर खूप चांगला तुम्हालाही तुम्ही फ्रीली करू शकतात. बरोबर. तुमचा UPSCचं हे असेल ते. बट तेच जर फॅमिली अगेन्स्ट असेल तुमची, फॅमिली खूप लोक बघितलेत फायनान्शियल कंडिशन्स प्रॉब्लेम्स असतात घरी किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात, तर मग इम्पॅक्ट त्याचा नेगेटिव्हली कुठेतरी होत राहतो. तर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. तर आत्ताच आपलं डिस्कशन जे होतं ते IPS होण्यासाठी काय लागतं त्याच्याबद्दल होतं. तर आता आपण थोडंसं ते वळवूयात की मुलं जे IPS होण्यासाठी मागे लागतात किंवा ज्यांना व्हायचं असतं ते नक्की काय असतं, म्हणजे काय अट्रॅक्शन आहे नक्की IPS होण्याबाबत? IPS किंवा जर सिव्हिल सर्व्हिसेस बघितलंस तर याचं अट्रॅक्शन असं आहे की इंडियामध्ये बघितलंस तर गव्हर्नमेंट जॉबचं अट्रॅक्शन खूप आधीपासून आहे. पहिली गोष्ट तर
गव्हर्नमेंटचं जी रीच असते ती तर कोणत्याही जॉबमध्ये येऊ शकत नाही. गव्हर्नमेंटची रीच म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट फक्त म्हणजे पूर्ण कंट्रीसाठी गव्हर्नमेंट काम करेक्ट करत असतं, करेक्ट. असं कुठल्या सिंगल माणसासाठी किंवा ग्रुप ऑफ पीपल, एक सेक्शन ऑफ पीपल यांच्यासाठी काम करत नसतं. गव्हर्नमेंट सगळ्यांसाठी काम करत असतं आणि गव्हर्नमेंटची जी रीच असते काम करण्याची, जो स्कोप असतो तो खूप जास्त असतो. त्यामुळं या सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाण्याचा एक अट्रॅक्शन खूप जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात IPS जर बघितलंस तर ज्यावेळेस अजून एक यातला एक पॉईंट आहे की IPS म्हणजे तुम्ही युनिफॉर्म घालत असता, येस. तर युनिफॉर्मची अट्रॅक्शन खूप जास्त असतं लोकांना. आणि IPS ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस तुम्ही खूप हायर लेवलला राहून तुम्ही काम करू शकता. तुम्ही एक ऍज अ सुपरवायझरी ऑफिसर म्हणून असता, त्यामुळं त्याचा अट्रॅक्शन खूप जास्त आहे. अच्छा, ठीक आहे. थोडी क्युरियोसिटी माझी वाढली आहे, ते म्हणजे IPS ला पर्क्स काय असतात, सॅलरी काय असती, ते म्हणजे कसं असतात त्या गोष्टी? हा, तर एक गोष्ट बघितलीस जर मगाशीच तू विचारलास की का IPS व्हायचं असतं लोकांना, तर IPS बघितलास तर सॅलरी अशी काही ग्रेट नाहीये. अच्छा. म्हणजे मोस्ट जर तू कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे बघितलंस तर त्यांची सॅलरी तेवढीच आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे. तर बेसिक सॅलरी IPSची, एक IPS ऑफिसरची स्टार्ट होते 56,000 पासून. 56,000. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम जॉईन करता त्यावेळेस Okay. 56,000 पासून तुमची सॅलरी स्टार्ट होते. आणि त्यावर मग तुम्हाला वेगवेगळे अलाउन्सेस पण भेटत राहतात, जसं DNS अलाउन्स वगैरे. तर हे सगळे अलाउन्सेस भेटतात. पर्क्स म्हटलास तर तुम्हाला राहायला एक चांगलं घर भेटतं, तुम्हाला एक गाडी भेटते. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे पण अट्रॅक्शन या जॉब बद्दल वाढत राहतं. ओके. सो आता आता तू सध्या IPS ऑफिसर म्हणून त्रिपुरा स्टेटमध्ये आहेस, आणि त्रिपुरा स्टेटच्या जवळच बांगलादेशची बॉर्डर येते, म्हणजे थ्रू अँड थ्रू. तर इन्फ्लुएन्स आहे का काय, किंवा जसं पाकिस्तान वर्सेस इंडिया सिनारिओ असतो नेहमी बॉर्डर्सवरती, तर तेवढं हॉस्टाईल आहे का तिथे? त्याची काय म्हणजे प्रेशर असतं त्या बाबतीत, कसं असतं? तर जर आता तुम्ही जर मॅप बघाल इंडियाचा, तर तुम्हाला दिसून येईल की त्रिपुरा जे आहे ते फ्रॉम ऑल थ्री साइड्स इट इज सराउंडेड बाय बांगलादेश. ओके. तर त्रिपुरा आणि बांगलादेश ह्यांचे खूप आधीपासूनचे कनेक्शन्स आहेत, म्हणजे फॅमिलियल कनेक्शन्स आहेत खूप सारे. आधी तर ह्या काय बॉर्डर्स नव्हत्या, त्यावेळेस सगळं एकच होतं, जे आपण बेंगाल म्हणतो, तो एक पूर्ण स्टेट होता. त्यामुळे लोकांची फ्री मुवमेंट होती आजही. त्यामुळे काय होतं, जरी बॉर्डर्स आल्या असतील तरी फॅमिलियल टाईज आहेत. अच्छा. म्हणजे काही लोकांचे नातेवाईक बांगलादेशमध्ये आहेत, तर हे खूप आधीपासून चालत आलेलं आहे, त्यामुळं तो इन्फ्लुएन्स एक राहतोच. आणि बांगलादेशमध्ये बघितलंस तर मोस्टली बेंगॉली लोक आहेत, बेंगॉली पॉप्युलेशन आहे. आणि त्रिपुरामध्ये पण सेम आहे, बेंगॉली पॉप्युलेशन मेजॉरिटी आहे. तर तो इन्फ्लुएन्स कल्चरली तो इन्फ्लुएन्स आहेच. आणि जसं दुसरा क्वेश्चन तू विचारलास की इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर जसं हे असतं, तसं इंडिया बांगलादेश बॉर्डरवर किंवा त्रिपुरा बांगलादेश बॉर्डरवरती कधी ऐकायला भेटत नाही. तर हे बरोबर आहे, कारण इंडिया पाकिस्तान बॉर्डर ही होस्टाईल बॉर्डर आहे. म्हणजे पाकिस्तान सोबत आपले खूप सारे वॉर्स झालेले आहेत आधी, त्यामुळे ती एक हॉस्टिलिटी आहे. आणि त्यामुळे तिथून इन्फिल्ट्रेशन चालू असतात, तिथून टेररिस्ट येतात, खूप सारे वॉर्स झाले, टेररिस्ट अटॅक्स होतात इंडियामध्ये, 26/11 माहित आहे. तर त्यामुळे ते एक हॉस्टिलिटी राहते त्या बॉर्डरवरती. बट बांगलादेश बघितलं तर बांगलादेश एक फ्रेंडली कंट्री आहे इंडियासाठी. ओके. त्यामुळे हॉस्टिलिटी फोर्सेसमध्ये अजिबात नाही, म्हणजे इंडियन आर्मी किंवा BSF आणि बांगलादेशचे सिक्युरिटी फोर्सेसमध्ये अजिबात हॉस्टिलिटी नाहीये. बट कधी कधी इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट होत असतात, जे जसं मी म्हटलं फॅमिलियल टाईज आहेत. तर लोक फेन्सिंग हे करून आत यायचा प्रयत्न करतात. याचं कारण हेच असतं की म्हणजे निगेटिव्ह त्याचं काय हे नसतं, किंवा अल्टिरियर मोटिव्ह काय नसतात त्यामध्ये. ते जस्ट एक बेटर अपॉर्च्युनिटीज भेटाव्या इंडियामध्ये, त्यासाठी ते कधी कधी इन्फिल्ट्रेट करतात, किंवा फॅमिली इकडे असल्यामुळे इन्फिल्ट्रेट करतात. बट निगेटिव्हली त्याचं काय हे नसतं.
ठीक आहे. अजून एक त्रिपुराचा मुद्दा होता एड्सचा जो आउटबोस्ट झाला आता. तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू? आता एक व्हायरल जी न्यूज झाली हा. होती मधल्या काळात, की कॉलेज स्टुडंट्स मध्ये खूप जास्त हे आहे. ऑफकोर्स. हा. तर हे ऍक्च्युली जे न्यूज थोडं मिसलिडिंग होती न्यूज असं मी म्हणेन. अच्छा. कारण तो जो टाइम पिरियड होता तो ओके. 2017 टू टू अच्छा. थाउजंड 24 ह्या टाइम पिरियड मधले ते फिगर्स होते. ओके. म्हणजे 17 इयर्सचे हम्म. फिगर्स होते ते. त्यामुळे त्या टाइम पिरियड मधलं ते एड्सचं किती हे आहे ते होतं. नक्कीच हे जास्त आहे. त्रिपुरा जर स्टेट बघितलंस तर खूप लहान स्टेट आहे. हम्म. थर्ड स्मॉलेस्ट स्टेट आहे. पॉप्युलेशन वाईज सुद्धा खूप कमी आहे. आणि त्या मानाने जे एड्स किंवा HIV हे बघितलंस तर त्याचे जास्तच होतं. बट त्याला कारण एक हे आहे की त्रिपुरामध्ये ड्रग युसेजचं प्रमाण खूप जास्त आहे. ओके. आणि ह्याचं एक कारण असं की त्रिपुरा जे आहे हे बॉर्डरिंग स्टेट आहे. जसं मी मगाशी बोललो, हम्म. बांगलादेश बॉर्डर तिन्ही साईडनं आहे. हम्म. आणि एका साईडून आसाम आणि एका साईडून मिझोराम अशा बॉर्डर्स आहेत. हम्म. आणि मिझोराम बघितलंस तर मिझोरामच्या खाली येतो तो म्यानमार. ओके. आणि म्यानमार वगैरे ह्या कंट्रीजमध्ये ड्रग्स खूप इझिली अवेलेबिलिटी असते ड्रग्सची. ह्या रिजनला एक टर्म पण आहे, गोल्डन ट्रायंगल म्हणून टर्म आहे. ओके. गोल्डन ट्रायंगल म्हणजे जो पूर्ण आहे म्यानमार, थायलंड, खालती लाओस, हम्म. हा जो एरिया आहे इथं ड्रग्स भेटायचं प्रमाण, युसेजचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे त्याचंच कधी कधी ड्रग इन्फिल्ट्रेशन होतं त्रिपुरामध्ये. आणि मोस्टली बघशील तर ड्रग जे हे करतात, पेडलर्स जे असतात, ड्रग हम्म. पेडलर्स, हम्म. त्यांचं टार्गेट असतं यंग लोक, कॉलेज गोईंग स्टुडंट्स. अच्छा. कॉलेज गोईंग स्टुडंट्स मध्ये एक क्युरिओसिटी असते, त्यामुळं ड्रग ते इझिली त्यांना ते सेल करू शकतात. आणि मग ते ड्रग युसेज मध्ये सिरिंज यूज येते, त्यामुळे HIV आणि बाकी असे डिझिजेस स्प्रेड होतात लवकर. त्यामुळे तो बॉर्डर क्लोज असल्यामुळेचा तो एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो त्रिपुरावरती ड्रग अब्युजचा. ओके. त्या बाबतीत आता प्रिव्हेन्शन म्हणून काय गोष्टी सुरू आहेत का सध्या? प्रिव्हेन्शन म्हणजे जर तू फिगर बघशील तर त्रिपुरामध्ये सर्वात जास्त ड्रग सीजर्स होतात पूर्ण इंडियामध्ये. ओके. म्हणजे थर्ड स्मॉलेस्ट स्टेट आहे, बट क्वांटिटी वाईज बघितलंस तर सगळ्यात. थर्ड लार्जेस्ट ड्रग सीजर्स म्हणजे पोलीस जे सीज करतं ड्रग्स किंवा कॅच करतं, ओके. तर ते सर्वात लार्जेस्ट आहे. तर पोलीस पण खूप मतलब डेडिकेटेडली ह्या सगळ्यांवर काम करतंय, कसं कॅच करतंय. आणि बाकी मेजर्स तर गव्हर्नमेंट घेतच आहे, जसं की रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतील किंवा अवेअरनेस प्रोग्राम्स असतील. तर ह्या सगळ्याकडे सुद्धा गव्हर्नमेंटचं लक्ष आहे. मेन एम हेच आहे की ड्रग्स कसे थांबवता येतील, त्याच्यावर खूप प्रयत्न चालू आहेत. BSF बॉर्डरला आहे, ते पण ह्याबद्दल हे असतात, अलर्ट असतात. फाईन. सो BSF आणि आता त्रिपुरा स्टेटची पोलीस ज्यावेळेस ते बॉर्डर लाईन्स असतात त्यावेळेस दे हॅव टू कोऑर्डिनेट विथ वन अनादर, की कसं असतं? हा, नक्कीच. म्हणजे BSF ला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, म्हणजे आपली पाकिस्तान बरोबरची बॉर्डर असेल तिथेही BSF डिप्लॉयड आहे. तर BSFचं मेन एम काय आहे की प्रोटेक्शन ऑफ आर बॉर्डर्स. त्यामुळे ते मोस्टली इंडियाच्या बॉर्डर्स वरती असतात. त्यांचं मेन हे आहे की इन्फिल्ट्रेशन असेल किंवा नेबरिंग कंट्रीज मधून कोण काही, जसं की ड्रग्स असेल किंवा बाकीचे काही स्मगलिंग असेल, इलिगल काही ट्रेड असेल, ह्या गोष्टी थांबवणं मेन एम असतं. तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतात BSF ला. त्यांचं मेन काम आहे की सिक्युरिंग आवर बॉर्डर्स. ओके. आणि पोलीस बघशील तर पोलीसचं काम आहे की लॉ अँड ऑर्डर, प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम, हे सगळं पोलीसचं काम आहे. आणि बऱ्याचदा कॉर्डिनेशन दोघांमध्ये होत असतं, जसं इन्फिल्ट्रेशन थांबवायसाठी किंवा इलिगल काही ट्रेड किंवा काही होत असेल तर कॉर्डिनेशन मध्ये दोन्ही ऑल द टाइम दे आर वर्किंग इन कॉर्डिनेशन. ओके.
कधी काही असे एक्सपिरियन्स तुला आलेत त्या बाबतीमध्ये किंवा काय? इलेक्शनच्या वेळेस बीएसएफ चे फोर्सेस डिप्लॉइड असतात स्टेटमध्ये, म्हणजे ओके. पूर्ण कंट्रीमध्येच सेंट्रल पोलीस फोर्स जे असतात बीएसएफ किंवा सीआरपीएफ हम्म. हे डिप्लॉइड असतात. तसंच त्रिपुरामध्ये सुद्धा हे डिप्लॉइड आहेत. आणि इलेक्शन असेल किंवा काही खूप सिव्हिअर लॉ अँड ऑर्डर कंडिशन्स असतील हम्म. तर त्यावेळेस ते हेल्प करतात. आणि नेहमीच एक कोऑर्डिनेशन मेंटेन्ड असतं दोघांमध्ये. सो आता जसं तू म्हणलास तर ह्या लोकसभेला तुझ्याकडे पण रिस्पॉन्सिबिलिटी होती, हम्म. तर ती काय होती आणि त्याचं प्रेशर कसं असायचं? मग त्याला आता ती ऑफकोर्स एक निवडणूक आहे, तर त्याच्यावरती इन्फ्लुएन्स असायचा का कोणाचा? म्हणजे ते कसं डील करायचं जर गोष्टी असायच्या? आता लोकसभा इलेक्शन हा माझा सुद्धा पहिलाच एक एक्सपिरियन्स होता. आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी असायची की जे माझं सब डिव्हिजन होतं, करंटली मी एसडीपीओ म्हणून काम करतोय. एसडीपीओ म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर. ओके. तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की माझ्या सब डिव्हिजन मध्ये जेवढे पोलिंग स्टेशन्स आहेत किंवा जिथे जिथे पोलिंग होणार आहे त्यांची सेफली, सिक्युअरली आणि फ्री आणि फेअर मॅनर मध्ये इलेक्शन्स पार पडावे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. तर बऱ्याचदा जसं आपण बघत असतो न्यूजमध्ये वगैरे की खूप लोक इलेक्शन प्रोसेसचा इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करतात. येस. तर ॲज पोलीस किंवा ॲज गव्हर्नमेंट ऑफिशियल आमचं काम हेच असतं की कुणाचाही इन्फ्लुएन्स न होता लोकांना फ्रीली त्यांचं वोटिंग राईट्स हे करता यावेत, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी असते. तर त्यासाठी ऑलमोस्ट आमची 2-3 महिन्यापासून जी प्रिपरेशन चालू असते की कुठल्या एरियात सेन्सिटिव्ह आहेत, कुठल्या एरियाजमध्ये आधी काही इन्सिडेंट्स झालेले आहेत की पोलिंग बूथवरती काही व्हायलन्स झालेलं आहे किंवा अशा प्रकारचे काही इन्सिडेंट झाले असतील, किंवा हे सगळं मॅप करून किती पोलीस डिप्लॉय करायचे आहेत, काय करायचं आहे, तर ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे होती. ओके ऋषिकेश, टू सम अप थिंग्स, मला एक नक्कीच सांग की एक युथसाठी तुझा काय मेसेज राहील? युथसाठी मेसेज हाच राहील माझा की जे पण तुम्ही करायचं आहे तुम्हाला किंवा जे पण स्वप्न आहे तुमचं त्याच्यावर थोडंसं डेडिकेटेडली आणि सिन्सिअरली तुम्ही काम करत राहा, आणि नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स भेटतील. बट जर रिझल्ट भेटले सुद्धा नाहीत तर इट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. करेक्ट. तर हे कुठेतरी एक माइंडसेट नेहमीच असला पाहिजे कुठल्याही तुम्ही स्वप्न ठेवत असाल त्यावेळेस. आणि एक अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस बंद होते त्यावेळेस तुमच्यासाठी खूप साऱ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होतात. त्यामुळं नेहमी तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो ओपन राहिला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी, आणि त्या दृष्टीने जर तुम्ही गोष्टींकडे बघत गेलात तर नक्कीच तुम्हाला म्हणजे यश भेटत राहील तुम्हाला. तर मला हे जरा आवडेल जर तू सांगशील तर की एक आयपीएस ऑफिसरची ट्रेनिंग कशी असते? तर आयपीएस ऑफिसर्सची ट्रेनिंग टोटल ऑलमोस्ट अराउंड 2 इयर्सची ट्रेनिंग असते. तर मेजर पार्ट ऑफ आवर ट्रेनिंग होतो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी ओके. इथे हैदराबादमध्ये. अच्छा. तर तिचं फर्स्ट फेज एक असते आमची, जी टोटल 11 मंथची फर्स्ट फेज असते. तर त्या फर्स्ट फेज मध्ये आम्हाला फिजिकल प्लस बाकी आपल्या इंडोर्स प्लस आउटडोर्स अशी ट्रेनिंग असते. तर आउटडोर्स मध्ये तुमच्या फिजिकल एक्सरसाइजेस असतील, गेम्स असतील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात जसं स्विमिंग, हॉर्स रायडिंग, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. ओके. फायरिंग. कुठल्या कुठल्या गन्स असतात फायरिंग रेंज मध्ये तुम्हाला यूज करायला? वेपन्स बघितलंच तर आम्हाला नॉर्मल पिस्टल्स असतात, रायफल्स असतात, असॉल्ट रायफल्स लाईक AK ह्या टाईपच्या रायफल्स सुद्धा असतात, SLR, इन्सास या टाईपच्या रायफल्स असतात, आणि पिस्टल्स असतात. ग्रेनेड साठीची सुद्धा आमची ट्रेनिंग होते हेवी वेपन्सची. ओके. तर ती ट्रेनिंग आमची असते इंदोरमध्ये फॉर 2 वीक्स. इंदोरमध्ये BSF ची एक ट्रेनिंग स्कूल आहे, तिथं ती सगळी ट्रेनिंग आमची इंदोरमध्ये होते 2 आठवड्याची. आणि ह्या 11 मंथच्या पिरियडमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये पाठवलं जातं फॉर 1 वीक्स और 2 वीक्स, तिथले एक्सपिरियन्सेस घ्यायला, तिथलं ट्रेनिंग काय आहे ते घ्यायला. तर मग जसं मी तुला बोललो की 2 वीक्स साठी आम्ही इंदोरला गेलो होतो. नंतर 1 वीक साठी आम्ही CRPF सोबत
फर्स्ट छत्तीसगडमध्ये गेलो होतो. छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये जे नक्षलवादाचा जो प्रॉब्लेम आहे, ओके. तर तिथं राहून आम्हाला एक वीक तो एक एक्सपिरियन्स हम्म. त्यावेळेस घेतला होता. तर अशी ऑलराऊंड ट्रेनिंग असते. अच्छा. इंडोर्स मध्ये जे लॉचे सब्जेक्ट्स आहेत, एथिक्स हम्म. अशासारखे सब्जेक्ट्स आहेत, पूर्ण सगळ्या सब्जेक्टची ट्रेनिंग असते. नाव आता तू SDPO आहेस ऑफकोर्स, तर आता त्याच्यानंतर फ्युचर काय आहे म्हणजे फॉर एन IPS, म्हणजे त्याच्यासाठी तुझं फ्युचर काय आहे, तुझे रँकिंग्स कसे वाढतात, काय आहेत? कोणत्याही IPS ऑफिसरची फर्स्ट पोस्टिंग ॲज SDPO असते. ओके. SDPO म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर. ओके. SDPO नंतर त्याची प्रमोशन होते ऍडिशनल SP लेवलला, ओके. आणि ऍडिशनल SP नंतर होते SP लेवलला, जे की मोस्टली आपल्याला माहित असतं की कॉमन पब्लिकमध्ये एक हे असतं की IPS म्हणजे SP, बट IPS म्हणजे SP नसतं, तर या खालच्या ज्या लेवल्स आहेत SDPO म्हणजे टाइम स्पॅन लहान असतो, बट काही काळ आम्हाला ऍज SDPO सुद्धा राहावं लागतं, आणि नंतर मग ऍज SDPO नंतर ऍडिशनल SP आणि नंतर मग SP. मग खूप पिरियड SP म्हणून राहिल्यानंतर मग DIG, त्यानंतर IG, ओके. त्यानंतर ऍडिशनल DG आणि मग DG, अशी एक हायरार्की आहे पोलीसमध्ये. ओके, फाईन. तर आता SDPO चा किती पिरियड ऑफ टाइमचा स्पॅन आहे तुझा? आता मला करंटली अराउंड 7 months झालेले आहेत SDPO ओके. मध्ये. तर मे बी काही दिवसात माझी ऍडिशनल SP म्हणून सुद्धा प्रमोशन होईल. ओके, फाईन. आणि फक्त एक IPS ऑफिसर पुढे जाऊन, ऑफकोर्स तू म्हणलास की SP होईल, पुढे अजून रँक्स आहेत त्याचे, तर फक्त तेवढ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत की सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू पण काही ऑपॉर्च्युनिटी आहेत की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पण जाऊ शकता किंवा वेगळ्या डोमेन्स मध्ये पण स्विच होऊ शकता, अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? हा, म्हणजे ऍज IPS ऑफिसर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत, तर तिथे तुम्हाला नक्कीच ऑपॉर्च्युनिटीज असतात. जसं तुम्ही बघाल CBI असेल किंवा NIA असेल, ज्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात, ओके. तर ज्या पोझिशन्स असतात त्या IPS ऑफिसरच फिलअप करतात. तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज राहतात. तर ते डेप्युटेशन वरती तुम्ही जाता की देर आर सम एक्झाम्स एनिथिंग लाईक काय? एक्झाम्स असं काही नसतं, म्हणजे क्रायटेरियाज असतात प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या. अच्छा. तर ते क्रायटेरियाज जर तुम्ही किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार जर तुमचे हे असेल, तर मग ते तुम्हाला ऍज फॉर अ डेप्युटेशन पिरियड ओके, तुम्हाला ते तिथं तुम्हाला स्वतःहून अप्लाय करायला लागतं पोझिशनसाठी, किंवा त्याचं म्हणजे कळतं कसं, इंटर डिपार्टमेंट असतात गोष्टी, फ्लोट होतात? अप्लाय करावं लागतं. अच्छा. सो इंटरेस्ट एरिया असेल तर अप्लाय केला जातं त्याच्यावरती? हा, म्हणजे प्रत्येकाचे इंटरेस्ट एरियाज वेगळे असतील. जसं काही लोकांना जर इन्व्हेस्टिगेशन किंवा ह्या गोष्टींमध्ये आवड असेल, तर ते CBI सारख्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जाऊ शकतात. काही लोकांना जर बाकीच्या म्हणजे आउटडोअर्स किंवा टॅक्टिकल नॉलेज, फील्ड नॉलेज ह्या गोष्टींवरती काम करायचं असेल, तर ते CRPF किंवा BSF यासारख्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जाऊ शकतात. ओके. अजून एक असं होतं की इफ नॉट IPS देन व्हॉट, म्हणजे काय तू एक करिअर पाथ काय असते तुझी जर IPS नसतंस तर, जर तुला चूज करायची असेल तर कुठे पण, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये IAS असेल, IFS असेल असंही, किंवा दुसरं काहीतरी? हा, म्हणजे ज्यावेळेस UPSC देत होतो मी, त्यावेळेस माझा फर्स्ट प्रेफरन्स IAS होता, त्यानंतर IPS होता, आणि त्यानंतर मग IFS, IRS असे प्रेफरन्सेस होते माझे. तर ते तर होतच, बट इफ नॉट UPSC असं जर म्हणशील तर मग मे बी आय वुड हॅव बीन इन द कॉर्पोरेट वर्ल्ड. ऋषिकेश, तर खूप चांगली माहिती दिलीस सर्वांसाठी तू, तर त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. पुढे तुझ्या फ्युचरसाठी बेस्ट ऑफ लक, आणि नक्कीच तू DG लेवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कर, आणि परत आमच्या शो मध्ये एकदा ये, आणि आधी मध्ये जरी आलास तरी चालेल आम्हाला. नक्कीच निखिल, थँक्यू. तुम्ही इन्व्हाइट केलं मला इकडे हेल्पिंग रॅबिटचं, आणि तुझं खूप खूप मनापासून थँक्यू. तुम्हाला सुद्धा तुमचा आज फर्स्ट पॉडकास्ट आहे. येस. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. कधी सुद्धा तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल माझ्याकडून लागणार, नक्कीच मी रेडी आहे, कधीही तुम्ही सांगा. थँक्यू व्हेरी मच. आता आमच्याकडून सांगायच्या आणि तुमच्याकडून ऐकायच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत.
आता फक्त एक छोटी गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे सबस्क्राईब करणं. आता लवकर जावा आणि खाली सबस्क्राईब करा.